महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आलाय। चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे तिघेही एकाच बॅनरवर। हो, उमरगा नगर परिषद निवडणुकीचा प्रचार बॅनरवर धनुष्यबाणासह हे फोटो व्हायरल झाले। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या बॅनरचा फोटो शेअर करत शिंदे गटावर तीव्र हल्लाबोल केलाय। काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत, गुवाहाटी, गोवा असा पळपुटा पळ केला। नाकाने वांगे सोलले। गटप्रमुख शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल एकाच बॅनरवर, तेही धनुष्यबाणासह। दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले असा जोरदार टोला दानवे यांनी लगावलाय। त्यांनी अमित शहा आणि महाराष्ट्र बीजेपीलाही टॅग केले, ज्यामुळे सोशल मीडियावर राजकीय चर्चेचा भडाका उडालाय। शिंदे गटाने बंडखोरी करताना काँग्रेस विरोधी, हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा केला होता। पण आता स्थानिक निवडणुकीत काँग्रेसशी जुळवून घेणे हा विरोधाभास महायुती भाजपासोबत असताना हे गठबंधन काय सांगते? शिंदे गटाची प्रतिमा धुळीला किंवा दानवेची टीका भाजप शिंदे महायुतीच्या स्थानिक गणितावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते का? हा मात्र वाद उमरगा नगर परिषद शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती, शहर विकास पॅनलचे प्रचाराचे प्रतीक आहे। मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करताय का की राजनीतिक रणनीती आहे? महाराष्ट्र विधानसभेनंतर स्थानिक निवडणुकांमध्ये अशी युती सामान्य होतय का? दानवेच्या या हल्ल्याने शिंदे गटाला प्रत्युत्तर द्यावे लागेल। राजकारणात नव्या वळणाची शक्यता काय आहे? सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। अंबादास दानवे आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या नेत्यांचा म्हणून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली। ही टीका मुख्यत्वे उमरगा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या एका बॅनरवर आधारित आहे। या बॅनरवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो एकत्र आहे आणि या बॅनरवर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही स्पष्टपणे पाहायला मिळते। त्यामुळे हा राजकीय वाद प्रचंड तापलेला आहे। अंबादास दानवे यांनी या विषयावर त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली। त्यांनी या पोस्टमध्ये आरोप केलाय की शिवसेना भाजप महायुती असताना काँग्रेस नको म्हणून बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता काँग्रेसच्या नेत्यांसोबत असा प्रचार बॅनर कसा वापरला आहे। हे लोकांसमोर येताना एक वाईट संदेश निर्माण होतो। दानवे यांनी शिंदे यांचे हे कृत्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून पूर्णपणे दूर जाणारे आहे, विरोधाभासी असल्याचेही म्हटले। दानवे म्हणाले, काँग्रेस नको होती म्हणून छाती बडवत तुम्ही सुरत, गुवाहाटी, गोवा असा पळपुटा प्रवास केला आणि नाकाने वांगे सोलले। गटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर, तेही धनुष्यबाण चिन्हासह। थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीलाच टांगले आहे। या विधानातून दानवे यांनी शिंदे गटाच्या नैतिकतेवर आणि राजकीय धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ही टीका महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात महत्वाचा वाद झालाय, कारण शिवसेनेतून बंडखोरी करून आलेल्या शिंदे गटाने स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे रक्षण करणारा गट म्हणून मांडलं होतं। आता त्यांच्या आचरणातून हा त्यांचा दावा खडाजंगी दिसतोय। या बॅनरमुळे भाजप शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात असलेल्या महायुतीचे भविष्यातील राजकीय गणित काय होईल हा प्रश्न उपस्थित करतो। राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने पाहता या घटनेमुळे शिंदे गटातील धोरणात्मक बदल दिसण्याचा शक्यताही वाढल्या आहेत। स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसशी जुळवून घेतले जाणारे हे प्रयोग म्हणजे शिंदे गटासाठी भाजप शिवाय इतर पक्षासोबत सूक्ष्म राजकीय गठबंधनाची सुरुवात असू शकते। मात्र यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या संबंध काळ्या पडद्याखाली येऊ शकतो। शिंदे गटाने शिवसेनेतील बंडखोरी करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच विचारांच्या आधारित आपली स्वायत्ता हवी असल्याचा मुद्दा मांडला होता। पण आता काँग्रेस सोबत अशा प्रकारे प्रचारात दिसणे ही बाब राजकीय शुद्धतेचा प्रश्न बनली आहे, ज्यामुळे शिंदे गटाची प्रतिमा स्थानिक मतदारांमध्ये गडबडीत पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती अनेक राजकीय पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये आपल्या प्राधान्यासाठी गठबंधन करीत आहे। या निवडणुकीच्या बॅनरवर दिसणारा काँग्रेस आणि शिंदे गट यांचा फोटो असा दर्शवितो, स्थानिक पातळीवरील राजकारणात काटेकोरपणा किंवा आयडेंटिटी यापेक्षा रणनीती आणि सत्ता टिकवण्याचे धोरण जास्त महत्वाचे बनते। अशा प्रकारच्या धोरणात्मक बदलांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी गुंतागुंतीचे आणि विस्कळीत होऊ शकते, विरोधाभासाची ठरू पण शकते। त्यासोबतच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील मतभेद अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीत या घडामोडींमुळे तणाव वाढू शकतो। सारांश म्हणून अंबादास दानवेंनी केलेली टीका शिंदे गटाच्या काँग्रेसशी असलेली संबंध आणि त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत असलेला असमंजसतेवर
लक्षवेधी ठरते. हा वाद स्थानिक निवडणुकांच्या धोरणांसोबतच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावरही दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्यामुळे शिंदे गटाच्या आगामी निर्णयावर राज्याचं राजकारणाची नजर राहणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107